गुड मॉर्निंग सर. पहिले तुमचं नाव सांगा. तुमच्या गावाचं नाव काय आहे? हेर. आता आपण उदगीर तालुक्यामध्ये हेर गाव आहे. आपण त्यांच्या शेतामध्ये आलो आहे. नारायण सुवर्णकार यांच्या शेतामध्ये आलो आहे. आता खत घेतले आहेत. खताचं नाव काय? 20-20 नाही 16-20-20 काहीतरी. 16-20-20 आहे. ह्या खतामध्ये आपण पहिले ग्रॅन्युअल खत टाकत आहे. खत टाकत आहे ग्रॅन्युअल खत. एक पूर्ण टाका साईडनं वगैरे. इकडे राहिला वरती. ग्रॅन्युअल खत टाकत आहे. त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहेत. मिक्स करून घेत आहेत. आता त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पेरणी करत आहेत. पेरणी करताना त्याच्यासोबत आपलं खत, ग्रॅन्युअल खत, ॲक्वाजल आणि प्रोटेक्ट हे मिक्स करून पेरणीची तयारी करत आहे त्याने. ॲक्वाजल टाकत आहेत. दोन किलो ॲक्वाजलमध्ये मिक्स करत आहे त्याने. मिक्स करून घ्या सर. हे मिक्स करत आहेत. ॲक्वाजल हे पाणी शोषून घेतो. पाणी शोषून घेतल्यानंतर तो हळूहळू जमिनीत सोडायचं काम हा ॲक्वाजल करत आहे. 50% खत वाचवतो, 50% पाणी वाचवायचं काम हा ॲक्वाजल करत आहे. त्यामुळे आपण ह्या खतामध्ये मिक्स करून ॲक्वाजल टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आहे पावडरमध्ये आहे. हा प्रोटेक्ट जमिनीतली बुरशी पूर्ण काढून टाकायचं काम करतो. बुरशी होऊ देणार नाही. पिकावर बुरशी होऊ देणार नाही. पिकात जमिनीतली बुरशी पूर्ण काढून टाकायचं काम हा प्रोटेक्ट करत आहे. आणि बॅक्टेरिया पण तयार करायचं हा काम प्रोटेक्ट करत आहे. करोडोनी बॅक्टेरिया तयार करत आहे. जमिनीत टाकल्यानंतर हा जमीन काम 100% चांगलं काम करतं. पूर्ण मिक्स करून घ्या त्याला. आता आपण 100 ml ते 82 टाकत आहे. ते जमिनीमध्ये जे pH आहे, pH गेलेला pH मेंटेन करतो. 100% pH जमिनीतला pH गेलेला pH भरून काढला जातो. हा 82 100 ml 82 आपण आतमध्ये मिक्स करत आहे. बस एक टाकून पूर्ण मिक्स करून घ्या त्याला. हा जमिनीमध्ये टाकण्याची पूर्व तयारी आहे. सोयाबीन 40 किलो सोयाबीन आहे जमिनीमध्ये. आता पेरणी करतायत. आता हे शेतामध्ये ट्रॅक्टरने टाकत आहेत. थँक्यू नारायण सर. थँक्यू. विश यू वेल.